वडापाव म्हणजे मुंबईकरांचा आवडीचा खाद्यपदार्थ। मुंबईकरच कशाला अगदी देशाविदेशातील पाहुणेही मुंबईत आले, महाराष्ट्रात आले तर वडापावच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाहीत। मात्र हाच वडापाव तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो, कारण या वडापावमध्ये शिळी चटणी वापरली जाते असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। काय आहे त्यामागचं सत्य तुम्हीच पहा। वडापाव खाताय, सावधान। तुमच्या वडापावमध्ये शिळ्या पावांची चटणी, बुरशीवाल्या पावाची चटणी आरोग्याला धोकादायक। चमचमीत, स्वादिष्ट आणि पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव। वडापाव कुणाला नाही आवडत। चहा नाश्त्याची वेळ असो किंवा जेवणाची, वडापाव खाण्यासाठी सगळेच एका पायावर तयार असतात। गरमागरम वडापाव, त्यासोबत सुकी चटणी आणि झणझणीत मिरची हे परफेक्ट कॉम्बिनेशन। भरपूर ठिकाणी आहे ना, वडापाव बरोबर चटणी बरोबरच खाल्लेला चांगला आहे, कारण चटणीची एक वेगळी चव आहे। नेहमी आम्ही इथे जेव्हा पण भूक लागते तेव्हा आम्ही इथेच येतो आणि बेस्ट वडापाव आहे म्हणून। कॉम्बिनेशन आवडतं मला। का आवडतं? थोडासा टेस्ट एकदम नमकीन आणि तिखट म्हणून। तिघांचंही कॉम्बिनेशन आवडतं। त्या तिघांचा मिळून एक जो समन्वयाने जो तयार होतो पदार्थ तो आवडतो। पाहिलात, मुंबईकरांसाठी वडापाव म्हणजे केवळ खाण्याचा पदार्थ नाही तर इमोशन आहे। पण या वडापाव सोबत तुम्ही जी चटणी अगदी ताव मारून खाताय ती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते। हे आम्ही नाही तर काही फूड ब्लॉगर सांगतायत। शिळ्या पावापासून वडापावची सुकी चटणी बनवली जाते। पाव 3 ते 4 दिवस ठेवून कडक करतात। पावाला अगदी बुरशी लागल्यानंतर त्याची चटणी बनवली जाते। खोबऱ्याच्या किंवा लसणाच्या चटणीप्रमाणेच ही चटणी दिसते। मसाल्याचं प्रमाण जास्त असल्यानं शिळ्या पावाची चव कळत नाही। हॉटेल हिंदकेसरी या फेसबुक युजरनं हा दावा केलाय। एक प्रकार माझ्या पुढे आला की जिकडे हे लोक शिळ्या पावची चटणी बनवतात। आता तुम्ही येणार शिळ्या पावची चटणी म्हणजे काय? हे जे काय पाव उरतात ना, हे लोक ते पाव कुजवतात म्हणण्यापेक्षा 3-4 दिवस ते त्या स्थितीमध्ये ठेवतात जोपर्यंत तो पाव कडक होत नाही। त्याच्यानंतर हे कडक झालेल्या पावांमध्ये हे मसाले मिक्स करून त्याचा चुरा बनवतात किंवा चटणी बनवतात, आणि ती चटणी ड्राय असते की जिला 6 महिने काही होत नाही। अशी बुरशीयुक्त शिळ्या पावाची चटणी तयार केली जात असेल तर तुमच्या आरोग्यासाठी ती धोकादायक ठरणार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही। शिळ्या पदार्थात बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव वाढतात। शिळे अन्न खाल्ल्यानं अपचनाची समस्या येते। हानिकारक बॅक्टेरियांमुळे विषबाधेचीही भीती असते। शिळ्या अन्नामुळे उलट्या आणि पोटदुखीचाही त्रास होतो। कुजलेले अन्न किंवा खूप दिवसाचं ठेवलेलं अन्न असेल, बरेचदा जुने ठेवलेले वडापाव असतात कधी दुकानामध्ये, आणि अशा प्रकारचं अन्न जर खाल्लं, शिळं अन्न, तर त्यापासून उलटी होणे, पोट दुखणे, संडास होणे अशासारखे आजार आपल्याला दिसतात। पर्टिक्युलरली सांगायचं झालं साल्मोनेला टायफी किंवा अशासारखे जे किंवा ई कोलाई हे खूप कॉमन ऑर्गॅनिझम आहे ज्यांच्यामधनं आपल्याला पोटाचे विकार उद्भवतात, आणि साल्मोनेला टायफीमधून आपल्याला टायफी नाव असल्यामुळे टायफॉइड सारखे सुद्धा आजार होऊ शकतात। सोशल मीडियावर फूड ब्लॉगरनं सुक्या चटणीबाबत दावा केला असला तरी जे वडापाव विक्रेते आहेत ते सुकी चटणी नेमकी कशी बनवतात हे जाणून घेऊया। सुकी चटणी, लसूण आणि तिथून आपले हे लसूण, अद्रक आणि पाव याची सुकी चटणी बनते, आणि लाल मिरची पावडर टाकते, बस। आपली सुकी चटणी असते ती सुकी चटणी शेंगदाण्यापासून पण बनवली जाते, आणि जो आपला वडापावपासून जो बनलेला तो भुगा असतो त्याच्यापासून लसूण, कांदा याच्यापासून ती सुकी चटणी बनवली जाते। म्हणजे सरसकट सर्वच वडापाव विक्रेते शिळ्या पावांची चटणी बनवतात अशातला भाग नाही। मात्र काही विक्रेत्यांमुळे वडापाव प्रेमींचं आरोग्य मात्र धोक्यात येतंय। 4 पैसे वाचवण्यासाठी अशा प्रकारे ग्राहकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या वडापाव विक्रेत्यांना शोधून काढणं कठीण आहे। पण तुम्ही जर वडापाव आणि सुकी चटणी आवडीनं खात असाल तर ते खाण्याआधी आपल्या आरोग्याचा विचार नक्की करा। प्राची घाणेकर, पुढारी न्यूज।